नमस्कार, मी लतिका। आज आपण हिरव्या मिरचीचा ठेचा वापरून घेवड्याची शेंग बनवणार आहोत। अशा पद्धतीचे बघा, ह्या घेवड्याच्या शेंगा आणल्या होत्या, ताज्या एकदम फ्रेश आहेत आणि नीट करून घेतलेल्या आहेत। कशा नीट करायच्या खूप रेसिपीमध्ये मी दाखवलेलं आहे। हे बघा, अशा नीट करून स्वच्छ धुवून घेतल्या होत्या। ठेचा बनवणार आहोत, त्यासाठी या पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या 6 ते 7 घेतलेल्या। तुमच्या तिखटाप्रमाणे थोड्याशा कमी जास्त घेतल्या तरी चालेल। शेंग आहे ही अर्धा किलो आहे। मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण अशी देठा सकट घेतलेली आहे। छोटा 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, कच्चंच आहे, भाजलेलं वगैरे नाही आहे। आणि हा ओला लसूण घेतलेला आहे, कोणता पण लसूण घेतला तर चालेल। 8 ते 9 पाकळ्या घेतलेल्या आहेत। हा एवढा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करायचा आहे, पाण्याचा वापर करायचा नाही आहे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेला आहे, एकदम पेस्ट करायची नाही, आपल्याला दरदर करायचं आहे। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल मी 1 पळी टाकलेलं आहे, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल। आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे, त्यात टाकायचं छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, थोडासा कढीपत्ता, त्याच्यामध्ये टाकणार एक मीडियम आकाराचा कांदा। कांदा थोडा जास्त घातला तरी पण चालेल, एकच कांदा टाकलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा मस्त भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर, त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये टाकणार आहे मी टोमॅटो आणि ह्याला काय करणार 1 मिनिटभर पहिलं परतून घेणार आहे। मस्त असं बघा मी परतून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये ही जे आपण ठेचा बनवला तर हा टाकून घ्यायचा। मिरच्या भाजल्या होत्या म्हणून मी ही उशिरा टाकलेल्या आहेत, नाही तर पहिलं टोमॅटो टाकायच्या अगोदर जर तुम्ही कच्च्या मिरच्या असल्या ना तर ते अगोदर जरी टाकल्या तरी चालेल। सगळा टाकून घेतलेला आहे। साहित्य प्रमाणाच्या ह्याच्यावर मी तेवढं साहित्य घेतलं होतं, तिखट कमी खात असेल तर मग कमी टाकायचं। ह्याला काय करणार 1-2 मिनटं मी चांगलं परतून घेणार आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घेऊया। फक्त मिक्स करून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर। आता आपण हे टाकून घेऊया। टाकून घेतलेलं आहेत। आता ह्याला काय करणार 1 मिनिटभर परतून घेणार आहे। बारीक गॅसवर बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। पण मीठ टाकल्यानंतर असं हलकंसं पाणी सुटतं बघा। जर तुम्हाला असं जर करायचं नसेल ना तर मग हलकंसं थोड्याशा पाण्यामध्ये शिजवून घेतलं तरी पण चालू शकतं। तशी रेसिपी पाहिजे असली तरी कमेंट करा। गॅस एकदम बारीक आहे। बारीक गॅसवर एक 5 ते 7 मिनिट ठेवूया। ज्याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं ना त्याच्यामध्येच बघा अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त येते शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि थंड करून घेतलेले आहेत। ह्याला दरदर करून घ्यायचे। मिक्सरला बघा मी दरदर करून घेतलेलं आहे, जास्त बारीक असं आपल्याला करायचं नाही आहे। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट ठेवलं तर मी पण एकदा हलवलेलं आहे, कारण स्टीलच्या कढई जर असेल का नाही तर हलवायच्या जरूर। मस्त बघा अशा पद्धतीत होते आणि शिजते पण लय लवकर, हो का, लगेच शिजली जाते। आणि जर तुम्हाला हवं असेल तर काय करायचं माहिती आहे का, थोडासा पाण्याचा शितोडा मारला तरी पण चालू शकते, पण आपण याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकलेलं असते ना, मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं खूप सारं। आता हे जे आपण मिक्सरला जर दरदर असं करून घेतलेलं आहेत ना शेंगदाण्याचं कूट, हे टाकून घेऊया। शेंगदाण्याचं कूट बघा मी टाकून घेतलेलं आहे, मिक्स करून घेऊया। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे, थोडंसं हलकंसं बघा ठसकलेलं आहे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, खूप छान लागते बरं का। आता लाल मिरचीचे वगैरे कांदा लसूण मसाला टाकून हे सगळ्या रेसिपी मी पहिला अपलोड केलेल्या आहेत, पण अशा पद्धतीत काहीतरी थोडंसं वेगळं करायचं, कधी पण छान चव पण छान येते आणि आवडीनं सुद्धा कधीतरी खाऊ शकतो आपण अशा गोष्टी। थोडंसं पाणी घेतलेलं आहे बघा, ह्याच्यात आपण थोडासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि नाही केला तरी पण चालेल, असं नाही की पण टाकायलाच पाहिजे। आता मी टाकलेलं आहे यामध्ये पाणी, कारण आपण शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं भाजून मिरचीच्या भांड्यातच बारीक केलेलं। मस्त असं बघा कूट टाकल्यानंतर पण मी मिक्स केलेलं आहे। हवं असेल तर थोडासा गरम मसाला पावडर जरी टाकली तरी पण तुम्ही चालू शकते। आता 10 मिनटासाठी मी बारीक गॅसवरच ठेवणार आहे। बारीक गॅसवर बघा मी 10 मिनटं झाकून ठेवलं होतं। आता तुम्ही विचाराल की हे जे आपल्या घेवड्याच्या शेंगातले शिजलेत का, तर मस्त असं शिजलं जातं। आपण पाण्याचा वापर केला होता पण पाणी बघा थोडंसुद्धा राहिलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये आणि एकदम चविष्ट होते बरं का ही भाजी। करून बघा अशा पद्धतीने, एकदम झटपट। खूप रेसिपी तुम्हाला दाखवते मी वेगवेगळ्या पद्धतीनं। ह्याच्यामध्ये जर काय बदल करायचा म्हणलं ना तरी पण तुम्ही मला मेसेज करा, मी सांगेन। आणि ही भाजी कशी वाटली जरा मला जरूर तुम्ही कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।